मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 3रीसाठीची ही प्रश्नपत्रिका आहे. सराव प्रश्नपत्रिका 5वी आहे आणि पेपर 1 म्हणजेच विषय भाषा आणि गणितासाठी ही प्रश्नपत्रिका असणार आहे. 1.5 तासाचा वेळ आणि एकूण गुण 150, एकूण 75 प्रश्न असणार आहेत. आता इथे सूचना दिलेल्या आहेत. ह्या सूचना खूप वेळा वाचल्यामुळं या सूचना वाचण्यासाठी आपला जो प्रश्नपत्रिकेमधला वेळ आहे तर तो या 1.5 तासामधला वेळ या सूचना परत परत वाचण्यासाठी आता घालवायचा नाही. ह्या सूचना सर्वांना आता माहीत झालेल्या आहेत. डायरेक्ट प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करायची. मराठीसाठीचे प्रश्न पहिला दुसरा उतार्यावरती असतो. उतारा दिलेला आहे आणि उतार्यावरती 2 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न पाहूयात. कोणती पुस्तके त्रासलेल्या मनाला समाधान देतात? पहा इथे आता शेवटचं वाक्य आपल्याला दिसत आहे. अशी पुस्तके त्रासलेल्या मनाला समाधान देतात. आता अशी म्हणजे कोणती? तर पहा त्याचं उत्तर थोडंसं पाठीमागं आहे. ज्या पुस्तकातील विचार चिरकाल टिकणारे असतात तीच पुस्तके चिरंजीव होतात आणि मग ही अशी पुस्तके त्रासलेल्या मनाला समाधान देतात. म्हणजे ज्या पुस्तकातील विचार चिरकाल टिकणारे आहेत अशीच पुस्तके मनाला समाधान देतात. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 2. पुस्तकाचे आयुष्य कशावर अवलंबून असते? पहा त्यांचे आयुष्य त्यांच्यामधील विचारांवर अवलंबून असते. त्यांचे म्हणजे कुणाचे? तर पुस्तकांचे आयुष्य पुस्तकांमधील विचारांवर अवलंबून असते. म्हणून पर्याय तिसरा पुस्तकातील विचारांवर. प्रश्न 3 व 4 साठी सूचना. कविता वाचायची आहे. लक्षपूर्वक कविता वाचायची. पहा तयार केलेली रोपे भाजलेल्या खाचरात लावतात. भरपूर पाणी लागते भाताला म्हणून पावसाळ्यातच लावणी करतात. झोडून काढतात साळ भरडली की तांदूळ निघतात. पिष्टमय थंड गुणाचा भात रोज असतोच जेवणात. बऱ्याच आहेत जाती तांदळाच्या तांदूळाचा भात अन पुलाव करतात. खीर अनारसे मोदक अन तांदळाची इडली असेही करतात. पहा इथे तांदळाविषयी किंवा भाताविषयी तांदूळ या पिकाविषयी माहिती दिलेली आहे. तर पहा प्रश्न 3. खालीलपैकी कोणता पदार्थ तांदळापासून तयार करत नाहीत? पहा इथे अगदी सोपं दिलेलं आहे. जिलेबी हा पदार्थ तांदळापासून तयार करत नाही किंवा जरी कोणी तांदळापासून जिलेबी तयार करत असेल परंतु आपल्याला कवितेमध्ये फक्त इडली अनारसे खीर याच पदार्थांची नावं दिलेली आहे. जिलेबीचं नाव दिलेलं नाही. म्हणून जिलेबी तांदळापासून तयार करत नाही. जरी कोणी करत असेल तरी ते उत्तर त्याचं नाही म्हणून लिहायचं. पर्याय 4 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 4. तांदळाची लावणी कोणत्या ऋतूत करतात? म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये तांदूळ लावतात? तर पावसाळ्यामध्ये. कवितेत आहे पावसाळ्या ऋतूमध्ये जास्त पाणी लागतं तांदळाला म्हणून पावसाळ्यामध्ये तांदळाची लावणी केली जाते. पर्याय दुसरा. प्रश्न 5. खूप दिवसांनी मनोहर मुंबईला गेला. या वाक्यात नामांची संख्या किती? पहा आता इथे मुंबई हे नाव आहे, मनोहर हे सुद्धा नाव आहे आणि दिवस हे सुद्धा एक काय आहे? नाव आहे. म्हणून अशा प्रकारे दिवस, मनोहर आणि मुंबई ही 3 नामं दिलेल्या वाक्यामध्ये आहेत. प्रश्न 6. पुढीलपैकी अनेक वचने शब्द कोणता? पहा एक आंबा, एक चिंच, एक बोर. चिकूसुद्धा एक चिकू, परंतु अनेक वचनासाठी सुद्धा चिकू हाच शब्द वापरला जातो. एक चिकू, अनेकसुद्धा चिकूच असतात. म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. एक वचने आणि अनेक वचने दोन्हीही वचनांसाठी चिकू हा शब्द तसाच वापरला जातो. प्रश्न 7. खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. पहा शुद्ध शब्द ओळखायचा आहे. पहा जीवन हा शब्द, जीवन या शब्दाला कधीही पहिली वेलांटी नसते म्हणून हा अशुद्ध शब्द आहे, शुद्ध नाही. परीक्षेमध्ये रीला नेहमी दुसरी वेलांटी असते म्हणून हा शब्द शुद्ध आहे. भूगोलामध्ये भला नेहमी दुसरा उकार असतो म्हणून हा अशुद्ध शब्द आहे. आणि विश्रांती हा सुद्धा शुद्ध शब्द असल्यामुळं हा पण आपण निवडलेला आहे. शुद्ध शब्द ओळखा.
तर फक्त ब आणि ड या पर्यायातील शुद्ध शब्द आहेत, म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 8. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य अर्थ जुळणारा वाक्प्रचार निवडा. विवेक व नितीन या दोघांचे खूप टिंबटिंब. पहा, दोघांचे खूप वैर जमते, दोघांचे मेतकूट जमते, दोघांचे खूप विश्वास आहे की दोघांचे खूप आनंद होतो. आता हे तिसरा आणि चौथा पर्याय, तर याच्यामध्ये आपल्याला वाक्यरचनाच त्याची योग्य वाटत नाही, म्हणून हा पर्याय कट झाला. आता दोघांचे खूप वैर जमते की मेतकूट जमते. पहा, मेतकूट म्हणजे मैत्री जमणे, मेतकूट जमणे म्हणजे मैत्री जमणे. आणि वैर हे काही एकत्र येऊन केलं जात नाही, वैर कधी जमत नाही. वैरामुळं काय होतं, दोघांच्या मध्ये वैर असेल तर ते एकमेकांपासून लांब जातात. तर हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे, म्हणून दोघांचे खूप मेतकूट जमते म्हणजे मैत्री दोघांची जमते. प्रश्न 9. लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे या म्हणीची या अर्थाची म्हण पर्यायातून शोधा. पहा, आगीतून फुफाट्यात हा याचा योग्य उत्तर आहे की लहान संकटातून पुन्हा दुसऱ्या मोठ्या संकटामध्ये सापडणे म्हणजे आगीतून फुफाट्यात जाणे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 10 व 11साठी सूचना. खाली दिलेला संवाद काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची उत्तरे शोधा. संवाद अगदी काळजीपूर्वक वाचायचा. आजोबा, या प्राणीसंग्रहालयाचं नाव काय? अरे राजू, हे तर प्रतापसिंह प्राणी संग्रहालय. अहो आजोबा, तो पहा सिंह. राणी, त्या पिंजऱ्याच्या अगदी जवळ जाऊ नकोस. आजोबा, सिंहाच्या मानेवर काय आहे? अगं, त्याला आयाळ म्हणतात. आणि बरं का राणी, सिंह हा जंगलाचा राजा आहे. राणी, तो बघ मोर, त्याच्या डोक्यावर तुरा कसा शोभून दिसतोय. राजू, वा, खूपच छान. तर पहा, हा संवाद प्रश्न 10 हा संवाद किती जणात घडला आहे? तर इथे पहा, राजू एक आहे, राणी आहे आणि आजोबासुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि हे सर्व प्राणी संग्रहालयामध्ये आहेत. तर हा संवाद किती जणात घडला आहे? तर 3 जणांमध्ये हा संवाद घडलेला आहे. प्रश्न 11. आपला राष्ट्रीय पक्षी कोण? पहा, आता उतार्यामध्ये हे कुठंच दिलेलं नाही की राष्ट्रीय पक्षी कोण आहे. इथे जंगलाचा राजा सिंह हे दिलेलं आहे, परंतु फक्त मोर त्यांना दिसला आहे. तर मोर दिसलाय म्हणून त्या मोरावर प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, कारण हा अगदी सोपा प्रश्न आहे. राष्ट्रीय पक्षी कोण? तर राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. जरी ते उतार्यामध्ये नसेल तरी याचं डायरेक्ट उत्तर तुम्ही हे लिहू शकता. प्रश्न 12 ते 14साठी सूचना. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आहे. 12, 13, 14 3 प्रश्न त्याच्यावर असतात. पहा, जानेवारीत टिंबटिंब हा सण साजरा केला जातो. पहा, गुढीपाडवा जानेवारीत नसतो, दसरासुद्धा जानेवारीत नसतो आणि बैलपोळासुद्धा जानेवारीत नसतो. फक्त मकर संक्रांत हा एकच सण जानेवारीमध्ये साजरा केला जातो, म्हणून पर्याय तिसरा. या सणाच्या आदल्या दिवशी टिंबटिंब सण असतो. पहा, मकर संक्रांत या सणाच्या आदल्या दिवशी भोगीचा सण असतो. पर्याय पहिला. आणि प्रश्न 14. या सणाला एकमेकांना टिंबटिंब वाटतात. मकर संक्रांतीच्या सणाला एकमेकांना तिळगुळ वाटले जातात. पर्याय चौथा. अशा प्रकारे तिन्ही प्रश्नांची उत्तर अगदी सोप्या पद्धतीने इथे सापडलेली आहेत. प्रश्न 15. पावक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पहा, आता पावक या शब्दाला समानार्थी शब्द हा अग्नी आहे. समानार्थी शब्द व्यवस्थित सर्व मुलांनी पाठ करायचे म्हणजे उत्तरं शोधणं. समानार्थी शब्दाचे पर्याय हे बहुतेक वेळा मुलांचे याच्यावरचे प्रश्न चुकतात, म्हणून समानार्थी शब्द नीट व्यवस्थित पाठ करायचे. याचा पर्याय आहे पहिला, पावक म्हणजे अग्नी हा त्याचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न 16. सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पहा, सहकार, असहकार. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 17. पुढे दिलेल्या शब्दाला कोणता शब्द जोडल्यास जोड शब्द तयार होईल? पहा, जाळ आणि जर हा शब्द पोळ जर जोडला तर जाळपोळ असा शब्द जोड शब्द तयार होतो. पर्याय तिसरा हे याचं उत्तर आहे. प्रश्न 18. दररोज प्रसिद्ध होणारे
या शब्दसमूहाबद्दल एक शब्द द्या. पहा, दररोज प्रसिद्ध होणारे मासिक असते का? नाही. मासिक महिन्यातून प्रसिद्ध होणारे. वार्षिक हे दरवर्षी प्रसिद्ध होणारे, वर्षातून एकदा. पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे. आणि दैनिक म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारे. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. 19वा प्रश्न. खाली शब्दसमूह व त्यांचा अर्थ अशा जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी शोधायची आहे. नृत्य करणारा नर्तक बरोबर आहे. कीर्तन करणारा कीर्तनकार बरोबर आहे. देवाची पूजा करणारा पुजारी बरोबर आहे. शिल्प तयार करणारा आणि त्याची जोडी चित्रकार दिलेली आहे. ही जोडी अयोग्य म्हणजे चुकीची आहे. शिल्प तयार करणारा हा शिल्पकार असतो, म्हणून ही अयोग्य जोडी आहे. पर्याय चौथा. प्रश्न 20. जशी पंखांची फडफड तशी पानांची काय? ध्वनिदर्शक शब्दांचा हा प्रश्न आहे. पहा, पंखांची फडफड तशी पानांची काय असते? सळसळ असते. हे भळभळ पहा, जखमेतून वाहणारं रक्त असतं. खळखळ पाणी असतं. घळघळ डोळ्यातील अश्रू असतात. आणि सळसळ ही पानांची असते. प्रश्न 21. घुबड राहते ती जागा म्हणजे टिंबटिंब होय. पहा, घरदर्शक शब्दांवर हा प्रश्न आहे. घुबडाचा घरदर्शक शब्द आहे ढोली, म्हणजे घुबड ढोलीमध्ये राहतो. प्रश्न 22. समर या शब्दातील पहिल्या 2 अक्षरी शब्दांच्या विरुद्धार्थी शब्द शोधा. पहा, या शब्दातील पहिले 2 अक्षरी शब्द काय होतो? सम. काय शब्द बनतो? सम. आणि या सम शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. सम, त्याच्या विरुद्धार्थी विषम. काय? सम आणि विषम. गणितामध्ये हे शब्द आपल्याला आले आहेत, समसंख्या आणि विषम संख्या. तर समच्या विरुद्धार्थी विषम. पर्याय दुसरा. प्रश्न 23. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास 3ऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता? वर्णानुक्रमे शब्द जर लावले तर कानटोपी, टोपी, सदरा आणि हातमोजे याप्रमाणे त्यांचा क्रम लागतो. आणि 3रा येणारा शब्द हा सदरा आहे, म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 24. खालील वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा. पहा, वाक्य काय आहे? थंडीमध्ये उभ्या राहिलेल्या पशुपक्ष्यांची काया थरथरत होती. पहा, काया इथे सुद्धा समानार्थी शब्दांचा उपयोग होतो. काया म्हणजे शरीर, काया म्हणजे तनू. हे शरीर शब्दाचे समानार्थी शब्द आहे. शरीर, काया आणि तनू. म्हणून फक्त ब आणि ड योग्य. पर्याय दुसरा इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 25. साने गुरुजींचे संपूर्ण नाव काय? पहा, पांडुरंग सदाशिव साने हे साने गुरुजींचं पूर्ण नाव आहे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. पहा, चुकवणारे बरेच सारखे वाटणारे बरेचसे पर्याय दिलेले आहेत, परंतु योग्य पर्याय पांडुरंग सदाशिव साने हा आहे. यानंतर गणित या विषयासाठीचे प्रश्न चालू होतील. 26वा प्रश्न आहे. 457 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पाहिते पर्याय दुसरा 457. प्रश्न 27. 325 अधिक पाऊणशे म्हणजे किती? पहा, आता 325 म्हणजे 325 आणि पाऊणशे म्हणजे 75. 325 आणि 75 यांची बेरीज करायची. काय उत्तर येतं? तो पर्याय तुम्ही करायचा. पर्याय चौथा म्हणजे 400 त्याचं उत्तर येणार आहे. प्रश्न 28. 75 मिनिटे बरोबर किती तास? पहा, आता मिनिटे दिलेली आहेत, त्या मिनिटांचं तासामध्ये रूपांतर आपल्याला करायचं आहे. पहा, आता 60 मिनिटे म्हणजे 1 तास असतो, म्हणून ह्या 75 मधले जर 60 मिनिटं आपण बाजूला काढले तर खाली 15 मिनिटे राहतात. म्हणजे 75ची विभागणी कशी होणार आहे? 60 आणि 15 अशी विभागणी होणार आहे. आता हे 60 मिनिटं म्हणजेच 1 तास. 60 मिनिटं म्हणजेच 1 तास आणि हे 15 मिनिटं तसेच खाली राहतील. म्हणजेच 75 मिनिटं याचाच अर्थ काय होतो? 1 तास 15 मिनिटे. आता 1 तास 15 मिनिटं हा पर्याय तर आपल्याला दिलेला नाही. 1 तास 15 मिनिटं म्हणजेच 1.25 तास. 1 तास आणि वरती 15 मिनिटं म्हणजेच
1.25 तास असतो. म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 29. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे अशा 1 ते 100च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत? पहा, मूळ संख्या आणि त्यामधील फक्त एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तर अशा एकूण 1, 2, 3, 4, 5 अशा 5 मूळ संख्या आहेत की ज्याच्या एकक स्थानी 1 हा अंक येतो. म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 30. पहा, इथे चौकट दिलेली आहे, म्हणजे इथे एक संख्या असणार आहे आणि त्याच्यामधून 317 वजा केले की 438 ही संख्या येते. तर चौकटीत कोणती संख्या येईल? पाहता खालीलपैकी कोणता पर्याय आहे? शेवटचा पर्याय तर असू शकत नाही. 121मधून 317 तर वजा होणार नाही, म्हणून चौथा पर्याय इथेच तुमचा बाद झाला. आता ह्या 3 पर्यायांपैकी अशी एक संख्या आहे त्याच्यामधून 317 वजा केले की 438 येतात. एकतर तुम्ही प्रत्येक संख्येमधून 317 वजा करून पहा, किंवा ज्या वेळेला असं गणित असतं त्यावेळेला आपल्याला जी क्रिया इथे दिलेली आहे त्याच्या विरुद्ध क्रिया बरोबर चिन्हाच्या समोर करायची असते. म्हणजे इथे जर वजाचं चिन्ह, वजाबाकीची जर क्रिया दिलेली आहे तर आता दिलेलं उत्तर आणि ही जी संख्या आहे यांच्यामध्ये जर बेरजेची क्रिया केली तर चौकटीमधली संख्या आपल्याला मिळणार आहे. म्हणजे 438मध्ये इकडे वजा आहे म्हणून 317 जर मिळवले, इकडे वजा आहेत, 438मध्ये 317 जर मिळवले तर चौकटीतील संख्या म्हणजेच 755 हे उत्तर तुमचं मिळणार आहे. प्रश्न 31. अपूर्णांक दिलाय, या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल? पहा, 13°(20) या प्रकारे अपूर्णांकाचं वाचन होणार आहे. पर्याय पहिला 13°(20) याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 32. गणित दिलेलं आहे बेरजेचं. सोबतच्या बेरजेत चौकोनाच्या जागी समान अंक आहे तर तो अंक पर्यायातून ओळखा. पाहता इथे बेरीज दिलेली आहे. एककाचं 5 अधिक 3 8 येतात, 3 अधिक 7 10 येतात. इथे 0 आणि वरती एक हातचा दिला. आता इथे जर बेरीज 3 आहे तर आता या चौकटीमध्ये कोणता अंक घेतला तर तो अंक घेऊन आणि बेरीज त्याची 3 आली पाहिजे, वरचा हातचा सुद्धा त्याच्यात पकडला तर पहा, इथे जर एक अंक हा जर ठेवला तर 1 आणि 1 2 आणि वरचा हातचा असे मिळून 3 होतात. खालीलपैकी बाकी कुठलाही जर पर्याय घेतला तर तो अंक डबल 2 वेळा घेऊन 3 हा अंक मिळत नाही. इथं जर 3 जर आपण ठेवला 3 3 6 होतील, 2 जर ठेवला तर 2 2 4 होतील, 4 ठेवला तर 4 4 8 होतील. म्हणून इतर पर्याय बाद आहेत आणि पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 33. 22 रुपये कमीत कमी नोटांमध्ये द्यायचे असल्यास कोणत्या नोटा द्याल? पहा, 22 रुपये द्यायचेत आणि कमीत कमी नोटा द्यायच्या आहेत, जास्त नोटा आपल्याला द्यायच्या नाहीत. तर पहा, पहिल्या पर्यायामध्ये 10ची 1, 5च्या 2 आणि 1च्या 2 अशा प्रकारे 5 नोटा द्यायला लागतील. पर्याय 3मध्ये 20ची 1 आणि 1च्या 2 नोटा, तर अशा 3 नोटा द्यायला लागतील. पर्याय 2मध्ये 20ची 1 आणि 2ची 1 असे 22 रुपये, इथे 2च नोटा द्यायला लागतील. शेवटच्या पर्यायामध्ये 4 नोटा द्यायला लागतील. तर कमीत कमी नोटा कोणत्या पर्यायात? तर दुसऱ्या पर्यायामध्ये कमीत कमी नोटा, म्हणजे 2च नोटा दिल्या तर 22 रुपये होतात. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 34. पाऊण किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? पहा, अगदी सोपं उत्तर आहे. पाव, अर्धा, पाऊण. पाव म्हणजे 250, अर्धा 500, पाऊण 750. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 35. एका तासात 55 किलोमीटर याप्रमाणे 5 तासात एकूण किती प्रवास होईल? पहा, 5 तास आहेत. पहिल्या तासामध्ये 55, 55, 55, 55, 55 याप्रमाणे 5 तासांचं आपल्याला एकूण किती प्रवास होईल हे काढायचं. एकूण प्रवास जर काढायचा असेल आणि तीच संख्या जर पुन्हा पुन्हा जर बेरीज करायची असेल तर आपण त्यावेळेला गुणाकार करतो. 55 गुणिले 5, 5 वेळा बेरीज करण्यापेक्षा 55ला 5ने गुणलं तर 275 हे उत्तर येतं. पर्याय तिसरा. प्रश्न 36. 600 अधिक 5 अधिक 70 बरोबर किती? पहा, इथे संख्येचं विस्तारित रूप दिलेलं आहे.
संख्येचं काय आहे विस्तारित रूप दिलेलं आहे. इथे मुले पहा चूक करू शकतात, कारण इथं एककाची जी संख्या आहे ती मध्ये दिली आणि दशकाची स्थानिक किंमत ही नंतर दिलेली आहे. तर बेरजेचा नियम काय आहे, जरी संख्यांचा क्रम जरी बदलला तरी त्या बेरजेचं उत्तर तेच येतं. संख्यांचा क्रम जरी बदलला तरी बेरजेचं उत्तर तेच येतं. म्हणजे 600 जरी नंतर लिहिले, 70 अगोदर लिहिले आणि बेरीज केली तरी उत्तर तेच येणार आहे. म्हणून या विस्तारित रूपाची बेरीज किती येणार आहे, 675 रुपये किंवा 675 ही संख्या आपल्याला त्याच्यावरून मिळणार आहे. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. पहा प्रश्न 37. 6 किलोमीटर 400 मीटर वजा 2 किलोमीटर 800 मीटर बरोबर किती? पहा किलोमीटर आणि मीटर, इथे सुद्धा किलोमीटर आणि मीटर आणि यांची काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे. पाहूया त्याची वजाबाकी कशी करायची. याप्रमाणे किलोमीटरच्या खाली किलोमीटर आणि मीटरच्या खाली मीटर लिहून घ्यायचे आणि आता वजाबाकीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर मीटरची वजाबाकी. पहा 400 मीटरमधून 800 मीटर वजा होणार नाही, कारण 800 मीटर मोठे आहेत. म्हणून आपल्याला या किलोमीटरकडून 1 हातचा उसना घ्यायला लागणार आहे. 6 किलोमीटरमधून 1 किलोमीटर जर उसना घेतला तर इकडे येऊन त्या किलोमीटरचे काय होणार आहे, इकडे आल्यावर मीटर होणार आहे. म्हणजेच 1 किलोमीटरचे मीटर किती असतात, तर 1000 असतात. तो 1 हातचा इकडे घेतल्यावर त्याचे 1000 आणि इथले 400 असे 1400 इथे आता आपल्याकडं असणार आहेत. आता 1400 किंवा 1400 याच्यामधून 800 जर वजा केले तर 600 मीटर एवढं उत्तर येतं. 1400 मीटरमधून 800 मीटर वजा केले तर 600 मीटर. आता इथून 6 किलोमीटरमधून 1 किलोमीटर उसना दिल्यामुळे इथे आता 5 किलोमीटर शिल्लक राहिले आहेत. 5 किलोमीटरमधून 2 किलोमीटर वजा केले तर 3 किलोमीटर उत्तर येतं. अशा प्रकारे वजाबाकीचं उत्तर 3 किलोमीटर 600 मीटर हे त्याचं उत्तर येणार आहे. पर्याय तिसरा हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 38. 2 समान संख्यांचा गुणाकार 16 येतो व भागाकार 1 येतो, तर त्या संख्यांची बेरीज किती? पहा आता अशा कोणत्या 2 संख्या आहेत की त्या संख्यांचा गुणाकार केला. समान संख्या म्हणजे तीच संख्या पाहिजे, त्याच संख्येने त्याच संख्येला जर गुणलं तर त्याचा गुणाकार 16 येतो. तर पहा अशी कोणती संख्या आहे. पहा आता 2 समान संख्या त्यांचा गुणाकार 16 येतो. मग अशा कोणत्या संख्या आहेत की त्या संख्यांचा गुणाकार समान घेतला आणि त्यांचा गुणाकार केला तर 16 येतो. तर पहा 4 गुणिले 4 जर केलं तर त्याचं उत्तर 16 येतं. भागाकार 1 येतो. 4 भागिले 4 केलं तर त्याचं उत्तर 1 येतं. तर त्या संख्यांची बेरीज किती? मग तर त्या 2 संख्यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. 4 अधिक 4 किती येतात, 8. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 39. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? पहा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये अपूर्णांकांचा लहान मोठेपणा किंवा अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम यावर प्रश्न नक्की विचारलेले आहेत. त्याच्यामुळे हे प्रश्न आणि अगदी सोपेसुद्धा आहेत. अपूर्णांकाचा लहान मोठेपणा पहा कसा शोधायचा. जर अपूर्णांकाचा छेद जर समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. पहा आता इथे छेद समान आहे आणि मग सर्वात लहान अंश कुठं आहे, तर 5 हा सर्वात लहान अंश आहे, म्हणून हा अपूर्णांक सर्वात लहान आहे. प्रश्न 40. 9 पॅडची किंमत 360 रुपये आहे, तर अशा 7 पॅडची किंमत किती? पहा इथे आपल्याला 9 पॅडची किंमत दिलेली आहे 360 रुपये, म्हणजे अनेक पॅडची किंमत दिलेली आहे. आता या अनेकावरून आपल्याला एका पॅडची किंमत काढायची आहे. अनेकावरून जेव्हा एकाची किंमत काढायची असते त्यावेळेला आपण काय करतो, भागाकार करतो. 360ला जर 9ने भाग दिला तर 40 उत्तर येतं. ही 40 एका पॅडची किंमत आहे. एका पॅडची किंमत जर 40 आहे तर 7 पॅडची किंमत किती? आता आपल्याला एका पॅडची माहिती आहे, एका पॅडवरून आपल्याला अनेकांची किंमत काढायची. अशा वेळेला आपण गुणाकार करतो. पहा एकावरून अनेकांची किंमत काढताना गुणाकार करतो
अनेकावरून एकाची किंमत काढताना आपण भागाकार करतो. आता आपल्याला एकाची माहिती आहे, अनेक पॅडची किंमत काढायची आहे 7 पॅडची. तर आपण 40 गुणिले 7 गुणाकार करणार आहोत. 280 उत्तर येतं, म्हणजे 7 पॅडची किंमत 280 रुपये आहे. पहा पर्याय चौथा इथे आपल्याला दिलेला आहे 280 रुपये. प्रश्न 41, 869 गुणिले 0 अधिक 1 बरोबर किती? पहा ही पदावली दिलेली आहे, परंतु अगदी सोपी पद्धतीने म्हणजे याचं तोंडी उत्तरसुद्धा आपण काढू शकतो. पहा गुणाकार आणि बेरजेची क्रिया आहे. सर्वप्रथम गुणाकार करावा लागेल. 869 गुणिले 0, कुठल्याही संख्येला 0ने गुणलं तर त्याचं उत्तर 0च येतं, म्हणजे या गुणाकाराची किंमत 0 असणार आहे आणि या 0मध्ये 1 मिळवला तर त्याचं उत्तर 1 येणार आहे, म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 42, पहा इथे आकृती दिलेली आहे. या आकृतीत जास्तीत जास्त किरण किती तयार होतील? पहा किती किरण तयार होतील आपण मोजूयात. पहा ए, त्याच्यानंतर बी ए हा दुसरा आणि सी बी ए हा तिसरा किरण तयार होईल. म्हणजे डावीकडं 3 किरण तयार झाले. त्याचप्रमाणे आता उजवीकडं पहा पहिला किरण सी, दुसरा बी सी, तिसरा ए बी सी, म्हणजे उजवीकडं सुद्धा 3 किरण तयार झाले. डावीकडं 3, उजवीकडं 3, याप्रमाणे 6 किरण तयार होतील. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 43, पहा इथे चौकटी दिल्या आहेत. वरील आकृतीत 8/9 या अपूर्णांकाची ओळख होण्यासाठी किती भाग रंगवावे लागतील? पहा आपल्याला माहिती आहे की अपूर्णांकाचा जो अंश असतो म्हणजे वरची जी संख्या असते ते रंगवलेले भाग असतात किंवा छायांकित केलेले भाग असतात. पहा एकूण 9 चौकटी आहेत. त्याच्यापैकी जर आपल्याला अपूर्णांकामध्ये जर अंश 8 असेल तर आपल्याला 8 भाग रंगवावे लागतील. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 44, खालील त्रिकोणातील लघुकोणांची संख्या किती? पहा जेव्हा काटकोन त्रिकोण असतो, पहा ह्या चिन्हावरून आपल्याला समजतं काटकोन त्रिकोण आहे. जेव्हा काटकोन त्रिकोण हा आणि जो काटकोन असतो त्या काटकोनाचं माप 90 अंश असतं. जेव्हा काटकोन त्रिकोण असतो तेव्हा त्याचा एक कोन 90 अंशाचा व उरलेले दोनही कोन हे लघुकोन असतात. एक कोन 90 अंशाचा म्हणजे काटकोन आणि उरलेले 2 कोन हे 90 अंशापेक्षा कमी म्हणजे लघुकोन असतात, म्हणजे पर्याय तिसरा 2 कोन लघुकोन हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 45, पहा पदावली दिलेली आहे आणि चौकटीतील योग्य चिन्ह पर्यायातून लिहायचं आहे. पहा चौकटीच्या डावीकडे आणि चौकटीच्या उजवीकडे जी पदावली दिली आहे ती सोडवून घ्यायची. पहा याप्रमाणे जर पदावली लिहून घेतली आणि जर सोडवायला लागलो तर सर्वप्रथम आपण 2 संख्येचा गुणाकार 8×5 40 लिहिले आणि गुणिले 4 तसेच लिहिले. आता चौकटीच्या उजवीकडे 20ला जर 5ने भाग दिला तर 5×4 20, 4 उत्तर येतं आणि गुणिले 40 तसेच लिहिले. आता चौकटीच्या डावीकडे आणि उजवीकडे समान संख्या आहे. 40 गुणिले 4 आणि उजवीकडे सुद्धा 40 गुणिले 4 हे संख्या आहेत. आता गुणाकार केला तर 160 आणि उजवीकडे सुद्धा 160, म्हणून दोन्ही पदावलींच्या मध्ये म्हणजे चौकटीत बरोबरचं चिन्ह येणार आहे. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 46, 673 वजा 121 बरोबर किती? पहा साधी वजाबाकी आहे. वजाबाकी वहीमध्ये करायची, वजाबाकी केली असता उत्तर 552 येतं. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 47, दररोज अर्धा लिटर दूध याप्रमाणे जानेवारी महिन्यात किती लिटर दूध होईल? पहा दररोज अर्धा लिटर याप्रमाणे जानेवारी महिन्यात किती लिटर दूध होणार आहे? पहा जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात. दररोज अर्धा लिटर घेतलं तर 2 दिवसांमध्ये 1 लिटर दूध होणार आहे. 2 दिवसांमध्ये 1 लिटर दूध म्हणजे दिवसाच्या निम्मे लिटर होणार आहे. जर
इथे 31 दिवस असतील तर वरचा एक दिवस जर आपण काढून ठेवला, जर 30 दिवस जर पकडले तर 30 दिवसांमध्ये निम्म म्हणजे 15 लिटर दूध होणार आहे. 30 दिवसांमध्ये 15 लिटर आणि या एक दिवसाचं आणखी अर्धा लिटर म्हणजे 15 आणि अर्धा लिटर म्हणजे 15.5 लिटर दूध जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे. प्रश्न 48. संकेतचे वय 35 वर्ष आहे. अभिजितचे वय संकेतच्या वयापेक्षा 15 वर्षांनी जास्त आहे. तर अभिजितचे वय किती? पहा, संकेतचं 35 आहे, अभिजितचं 15 वर्ष त्याच्यापेक्षा तो मोठा आहे. म्हणजे अभिजितचं वय किती? या 35पेक्षा आणखी 15 पुढे मोजायचे आहेत. 35मध्ये आणखी 15 पुढे मोजले तर 50 हे उत्तर येतं, किंवा 35मध्ये 15 मिळवलं तर 50 उत्तर येतं. अभिजितचं वय किती असणार आहे? 50 वर्ष. प्रश्न 49. 16ला 8ने भागून आलेल्या भागाकाराला 6ने गुणलं व त्यातून 12 वजा केले तर ही क्रिया कशी राहील? पहा, 16ला 8ने भागून, पहा कुठं कुठं 16ला 8ने भागलेला आहे. इथे तर 16ला 8ने भाग दिलेला नाही आहे, गुणाकार केलेला आहे. हा पर्याय कॅन्सल होईल. इथे सुद्धा गुणाकार केलेला आहे. 16ला 6ने, इथे 6ने गुणला आहे म्हणजे हा पर्यायसुद्धा चुकीचा आहे. आता पहा, 16ला 8ने भागून इथे 8ने भाग दिलेला आहे, इथे सुद्धा 8ने भाग दिलेला आहे. आलेल्या भागाकाराला 6ने गुणलं, पहा जो भागाकार येणार आहे त्याला 6ने गुणलेला आहे. पहा इथे येणाऱ्या भागाकाराला 6ने गुणलं व त्यातून 12 वजा केले तर ही क्रिया कशी राहणार आहे? आता पहा, पहिला पर्याय जर आपण पाहिला तर इथे 16ला 8ने भागला आहे, परंतु पुढची जी क्रिया आहे तर ही कंसात दिल्यामुळं ही क्रिया आधी करावी लागणार आहे गुणाकारापेक्षा. म्हणजे वजाबाकी आधी वजाबाकी करायला लागणार आहे. 6 वजा 12 ही क्रिया अगोदर करायला लागणार आहे आणि गुणाकार त्याच्यानंतर होणार आहे. म्हणून पहिला पर्यायसुद्धा बाद आहे. म्हणजे इथे आता 16ला 8ने भागलं, जो भागाकार येईल त्याला 6ने गुणलं आणि मग त्यातून 12 वजा केले, म्हणजे दुसरा पर्याय हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 50. खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लावल्यास शेवटी येणारा अपूर्णांक कोणता? पहा, चढता क्रम लावायचा आहे, परंतु जर अपूर्णांक जर आपण पाहिले तर याच्यामध्ये छेद समान नाही आहे तर अंश समान आहे. जेव्हा अपूर्णांकाचा अंश जर समान असतो अशा वेळेला ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान. असं केव्हा असतं? जेव्हा अपूर्णांकाचा अंश हा समान असतो. जेव्हा अंश समान असतो तेव्हा त्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि छेद मोठा तो अपूर्णांक लहान. आता पहा, चढत्या क्रमाने लावल्यास शेवटी येणारा म्हणजे कोणता अपूर्णांक? सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. आता चढत्या क्रमाने लावला तर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असणार आहे? ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 51. मोहनपूर या निर्मल ग्राम गावामध्ये 447 पुरुष 356 स्त्रिया आहेत, तर गावची एकूण लोकसंख्या किती? पहा, पुरुष आणि स्त्री मिळून एकूण किती लोकसंख्या आहे हे विचारले तर आपल्याला यांची काय करावी लागणार आहे? बेरीज. 447 अधिक 356 ही बेरीज केली तर 803 हे उत्तर येतं. म्हणजे गावची एकूण लोकसंख्या 803 असणार आहे. प्रश्न 52. खालीलपैकी फक्त आयताची आकृती कोणती आहे? पहा, आयताचा नियम काय आहे की आयतामध्ये समोरासमोरील बाजू या समान लांबीच्या असतात. पहा, समोरासमोरील बाजू या समान लांबीच्या असतात. मग असं कुठं आहे? समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आणि कोणसुद्धा काटकोन असतात. काय? समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आणि प्रत्येक कोण हा काटकोन असतो तरच तो आयत असतो. पहा, इथे समोरासमोरील बाजू आहेत समान लांबीच्या, परंतु कोण काटकोन आहेत का? नाही. इथे काटकोनाचं चिन्ह दिलेलं नाही म्हणजे हे कोण काटकोन नाहीत. इथे पहा, समोरासमोरील या दोनच बाजू फक्त समान आहे, बाकीच्या दोन बाजू समान नाही आणि कोणसुद्धा काटकोन नाही. इथे सुद्धा सेम तसंच आहे, फक्त
पर्याय अ मध्येच समोरासमोरील बाजू आणि कोण काटकोन आहेत, म्हणजे पर्याय अ मध्येच फक्त आयताची आकृती दिलेली आहे, म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 53. 4 आठवडे 5 दिवस म्हणजे एकूण किती दिवस आहेत? पहा, 4 आठवडे 5 दिवस आहेत. आपल्याला सर्वांचे मिळून एकूण दिवस काढायचे आहेत. पहा, 4 आठवडे याच्यामध्ये एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, तर असे 4 आठवडे 7 7 7 7 यांची बेरीज जेव्हा एकाच अंकाची पुन्हा पुन्हा बेरीज करावी लागते त्यावेळेला आपण तिथे गुणाकार करतो, म्हणून 7 आठवड्यातील दिवस 7 आणि असे 4 आठवडे 7 चोक 28 दिवस. 4 आठवड्यांचे किती? 28 दिवस. आणि हे आणखी वरती 5 दिवस. अशी जर आपण बेरीज केली तर एकूण दिवस सर्व मिळून 33 दिवस येतात. पर्याय दुसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 54. पहा, इथं एक संख्या दिलेली आहे आणि त्यातला एक अंक आपल्याला दिलेला नाही, तर स्टारच्या जागी कोणती संख्या लिहावी म्हणजे त्या संख्येला 3ने निःशेष भाग जाईल? पहा, आपण आता जेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांचं जर निरीक्षण केलं तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 3ने निःशेष भाग जाणारे म्हणजे 3च्या कसोटीची आपल्याला एक तरी प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये दिसत आहे. त्याच्यामुळे 3ची कसोटी तर आणि आता तुमची पाठ झालेली असणारच आहे. काय आहे 3ची कसोटी? तर संख्येतील अंकांची बेरीज करून त्या बेरजेला जर 3ने निःशेष भाग जात असेल तर पूर्ण संख्येला सुद्धा 3ने निःशेष भाग जातो. आता पहा, पर्याय ब मध्ये 7 हा अंक आहे. 7 अंक जर ठेवला तर अंकांची बेरीज, संख्येतील अंकांची बेरीज 15 येते. 15ला 3ने पूर्ण भाग जातो, म्हणून या संख्येला सुद्धा 3ने निःशेष भाग जाईल. आणि जर 1 हा अंक जर ठेवला तर अंकांची बेरीज 9 येते. 9ला 3ने निःशेष भाग जातो, म्हणून पूर्ण संख्येला सुद्धा 3ने निःशेष भाग जाईल. याप्रमाणे फक्त ब आणि क योग्य, म्हणून तिसरा पर्याय इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 55. 2.5 किलोग्रॅम साखर 5 जणात सारखी वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला किती साखर येईल? पहा, हा प्रश्न आपण कसा सोडवू शकतो? पहा, आता एकूण साखर किती आहे? 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, आणखी 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम आणि अर्धा किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम. अशा प्रकारे 1 किलो, आणखी 1 किलो, 2 किलो आणि 2 किलो आणि अर्धा किलोग्रॅम म्हणजे 2.5 किलोग्रॅमची मिळून साखर किती झाली? 2500 ग्रॅम. आता ही साखर किती जणांमध्ये आहे? तर ही साखर 5 जणांमध्ये वाटायची आहे. आणि याच्यावरून आपल्याला एकाची किंमत काढायची आहे. ही साखर जर 5 जणांमध्ये वाटली तर एकाची किंमत, एकाला किती साखर मिळणार आहे? 1 जणाला, म्हणजे अनेकावरून 5 वरून आपल्याला एकाची किंमत काढायची आहे. अशा वेळेला आपण भागाकार करतो. पहा, 2500 म्हणजे एवढी 2.5 किलो साखर आहे, त्याला जर 5 जणांनी म्हणजे 5ने जर भाग दिला तर उत्तर येतं 500 ग्रॅम. 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो, म्हणून पर्याय पहिला प्रत्येकाला अर्धा किलोग्रॅम साखर वाट्याला येईल. प्रश्न 56. खालीलपैकी कोणत्या संख्येच्या 4 व 5च्या स्थानिक किमतींची बेरीज सर्वात जास्त आहे? 5 स्थानिक किमतींची बेरीज करायची. कोणाची? 4 आणि 5 या दोनच अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज कोणत्या संख्येमध्ये जास्त आहे? पहिल्या संख्येमध्ये पहा, 4ची स्थानिक किंमत 40 आणि 5ची स्थानिक किंमत 5, याप्रमाणे बेरीज 45 येते. दुसऱ्या पर्यायामध्ये स्थानिक किमतींची बेरीज 504, तिसऱ्या पर्यायामध्ये 405 आणि चौथ्या पर्यायामध्ये 540 बेरीज येते. म्हणून सर्वात जास्त बेरीज कुठं आहे? चौथ्या पर्यायामध्ये, म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 57. पहा, अपूर्णांक दिलेले आहेत. यामध्ये समच्छेद अपूर्णांक किती आहेत? म्हणजे पहा, किती अपूर्णांकांचे छेद समान आहेत त्यांना समच्छेद अपूर्णांक म्हणतात. तर पहा, 1, 2 आणि 3 या 3 अपूर्णांकांचे छेद समान आहेत, म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 58. 5000 मिलीलिटर बरोबर किती लिटर?
पहा 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर, 2000 मिलीलिटर 2 लिटर, 5000 मिलीलिटर बरोबर 5 लिटर. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 59. खाली दिलेल्या आकृत्यांमध्ये चौकोनांची एकूण संख्या किती? पहा आता चौकोन म्हणजे ज्याला 4 कोन आणि 4 बाजू आहेत अशा आकृतीला चौकोन असे म्हणतात. तर पहा 1, 2, त्याच्यानंतर 3 आणि 4 हे 4 काय आहेत? चौकोन आहेत. म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 60. 2009 नंतर येणाऱ्या लीप वर्षाच्या अगोदरचे वर्ष कोणते? पहा 2009 नंतर येणारं वर्ष 2010 आहे. याला 4ने पूर्ण भाग जात नाही म्हणून हे लीप वर्ष नाही. त्याच्यानंतर 2011ला सुद्धा 4ने पूर्ण भाग जात नाही म्हणून हे सुद्धा लीप वर्ष नाही. आणि 2012ला 4ने भाग जातो म्हणून हे लीप वर्ष आहे. तर आता आपला प्रश्न काय आहे? 2009 नंतर येणाऱ्या लीप वर्षाच्या अगोदरचं वर्ष कोणतं आहे? तर 2011 हे आहे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 61. 2 किलो शेंगदाण्याची किंमत 120 रुपये आहे तर पाव किलो शेंगदाण्याची किंमत किती? पहा इथे 2 किलोग्रॅम शेंगदाण्याची किंमत 120 आहे तर 1 किलो म्हणजे त्याच्या अर्धे. 1 किलो शेंगदाण्याची किंमत 60 रुपये असणार आहे. आता 1 किलोची आपल्याला माहिती आहे तर अर्धा किलोग्रॅमची किंमत आपल्याला 30 रुपये असणार आहे. 60च्या अर्धे 30. आता पाव म्हणजे अर्ध्याच्या पण अर्धा जर केला तर आपल्याला पावभाग मिळतो. अर्धा किलोग्रॅम जर 30 रुपये आहे तर पाव किलोग्रॅम 15 रुपये असणार आहे. म्हणून पाव किलो शेंगदाण्याची किंमत 15 रुपये. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 62. पदावली दिलेली आहे. या पदावलीची किंमत किती आहे? ही पदावली सोडवायची आहे. पहा पदावलीमध्ये सर्वप्रथम आपल्याला भागाकार करावा लागणार आहे. त्यापूर्वी 11 अधिकचं चिन्ह, इथे पुढचं अधिकचं चिन्ह 11 आणि गुणिले 1 जसेच्या तसे लिहून घेतले. भागाकार केला असता उत्तर 11 येतं. आता पहा आपल्याला बेरजेच्या 2 क्रिया आणि गुणाकाराची क्रिया आपल्याला खाली इथे मिळालेली आहे. बेरजेच्या अगोदर आपल्याला गुणाकार करावा लागेल म्हणून 11 एके 11 लिहिलं आणि उरलेले दोन्हीही 11 आणि बेरजेचं चिन्ह लिहून घेतलं. आता 11ची 3 वेळा बेरीज केली तर 33 उत्तर आपल्याला पदावलीचं मिळतं. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 63. सोबतच्या रेषाखंडांपैकी सर्वात मोठा रेषाखंड कोणता? पहा कशावरून ठरवायचं? त्या रेषाखंडाची लांबी दिलेली आहे खाली. त्या रेषाखंडाच्या शेजारी किंवा खाली त्याची लांबी दिलेली असते. त्याच्यावरून आपण ठरवायचं की सर्वात मोठा रेषाखंड कोणता. आणि इथे पहा 5 सेंटीमीटर हा सर्वात मोठा रेषाखंड आहे आणि त्याचं नाव आहे EF. रेषाखंड काय? EF हा सर्वात मोठा म्हणजेच 5 सेंटीमीटर. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 64. सोबतच्या आकृतीमधील कोन ABD हा कोणत्या प्रकारचा कोन आहे? पहा ABD कोन कुठं आहे? ABD. पहा हा कोन कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. लघुकोन, विशाल कोन, काटकोन की सरळ कोन? पहा ABD ह्या कोनाचा जर विचार केला तर 90 अंशापेक्षा जास्त याचं माप आहे. डावीकडून हा कोन आपल्याला मोजायला लागतो. 90 अंशापेक्षा जास्त मापाचा हा कोन आहे म्हणून हा विशाल कोन आहे. प्रश्न 65. सोबतच्या चौकोन ABCDची परिमिती किती होईल? पहा ABCD हा चौकोन आहे आणि याची परिमिती विचारलेली आहे. आकृतीची परिमिती, दिलेल्या आकृतीची परिमिती म्हणजेच त्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच त्या आकृतीची परिमिती. सर्व बाजूंची बेरीज केली असता पहा 4, 3, 5 आणि 2 यांची बेरीज केली असता 14 सेंटीमीटर ही आकृतीची परिमिती आहे. प्रश्न 66. खालीलपैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर सममित आहे? पहा F हा सममित नाही, JL हे सममित नाही तर Bला जर मध्ये आडवी रेषा जर मारली
तर आडव्या रेषेने बी हा आकार काय होतो, सममित होतो. म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 67. खालीलपैकी कोणती आकृती बंदिस्त नाही? पहा कोणती आकृती बंदिस्त नाही आहे. पहा अ नंबरची आकृती इथं आपल्याला खुली दिसत आहे, ही बंदिस्त नाही आहे. ब आकृती बंदिस्त आहे, क आकृती बंदिस्त आहे, ड आकृतीसुद्धा इथे बंदिस्त नाही, खुली आकृती आहे. म्हणून फक्त अ आणि ड या आकृत्या बंदिस्त नाही. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 68. खालीलपैकी कोणत्या भौमितिक आकृतीचा पृष्ठभाग निश्चितपणे चौरसाकृतीच असतो? पहा निश्चितपणे चौरसच असतो. पहा दंडगोलमध्ये चौरस येतो का, नाही, हा पर्याय बाद होईल. त्रिकोणामध्ये चौरस असतो का, नाही, हा पर्यायसुद्धा बाद होईल. आता घन आणि इष्टिकाचिती हे दोन आकार राहिले. ह्या दोन आकारामध्ये कोणाचा पृष्ठभाग हा निश्चितपणे म्हणजे खात्रीने चौरसच असणार आहे? पहा घन म्हणजे ठोकळा असतो आणि इष्टिकाचिती म्हणजे आपण इथे डस्टर किंवा पेटीचं उदाहरण घेऊ शकतो. तर पहा घनामध्ये सर्व बाजू किंवा सर्व पृष्ठ हे चौरसाकृती असतात ठोकळ्यामध्ये, आणि इष्टिकाचितीमध्ये सर्व बाजू किंवा सर्व पृष्ठ हे चौरसाकृती असतातच असे नाही, तर याचे पृष्ठ कसे असतात, आयताच्या आकाराचे असतात. म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 69. एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 19 सेंटीमीटर आहे. त्याच्या समान बाजूंची लांबी प्रत्येकी 7 सेंटीमीटर असल्यास त्याच्या तिसऱ्या बाजूची लांबी किती? पहा समान बाजू ज्या आहेत, समद्विभुज म्हणजे दोन बाजू समान आणि एक बाजू वेगळी, तर त्याच्या समान बाजूंची लांबी प्रत्येकी 7 सेंटीमीटर आहे. 7 आणि 7 मिळून 14 होतात. 7 आणि 7 14 होतात. तर आता 19मधून जर आपण हे 14 वजा केले तर 5 सेंटीमीटर ही तिसऱ्या बाजूची लांबी असणार आहे. दोन बाजूंची 7 आणि 7 14, तर 19मधून जर हे 14 जर दोन बाजू आपण काढून टाकल्या तर तिसरी बाजू 5 सेंटीमीटर तिचं माप येणार आहे. प्रश्न 70. 5 सहस्र ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा इथे मुलांना कधी कधी असे प्रश्न गोंधळात टाकू शकतात. ही संख्या कशी लिहायची? सहस्र म्हणजे हजार. हजार या संख्येचंच दुसरं नाव काय आहे? सहस्र. 5 सहस्र म्हणजे 5000. तर पहा पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 71. एका शाळेतील 302 विद्यार्थ्यांपैकी 215 विद्यार्थी सहलीला गेले, तर किती विद्यार्थी सहलीला गेले नाहीत? तर आपल्याला 302मधून 215 जर वजा केले तर 87 विद्यार्थी सहलीला गेले नाहीत. प्रश्न 72. 358 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांची बेरीज किती? पहा आता 8 या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत लिहायची आहे. पहा 8 इथे एकदाच आहे. 8ची स्थानिक किंमत किती आहे? 8च आहे. आणि 8ची दर्शनी किंमतसुद्धा किती आहे? 8च आहे. म्हणजे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत 8 8 यांची बेरीज केली तर 16 हे उत्तर येतं. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 73. दिलेल्या आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा आकृतिबंध पूर्ण करणारा पर्याय निवडा. पहा अगदी सोपं आहे. पहिली रेषा, त्या रेषेला दुसरी उभी रेषा, नंतर तिसरी आडवी रेषा, 3 रेषा आणि त्याच्यानंतर आणखी एक जर चौथी रेषा जर मारली तर हा चौकोन पूर्ण होणार आहे. म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 74. पहा अपूर्णांक दिलेले आहेत आणि अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आपल्याला करायची आहे. जर छेद समान असतील तर आपण अंशांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. छेद समान आहेत म्हणून अंशांची आहे त्याप्रमाणे बेरीज आणि वजाबाकी लिहून घेतली. 3 + 1 4 आणि वजा 2 छेद 7 बरोबर 4मधून 2 जर गेले तर 2/7 हे याचं उत्तर येतं. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 75. संख्या दिलेल्या आहेत. या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास दुसऱ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती असेल? पहा उतरत्या क्रमाने जर लिहिलं
म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत जर संख्या लिहिल्या तर दुसऱ्या क्रमांकावर 637 ही संख्या येते. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे.